आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचा आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. आपलं वाटोळं झालं. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या हिंजवडीतील आयटी पार्क बाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. संकट दूर होऊ दे. रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंचं शनिदेवाला साकडं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर. शनिदेवाकडे माझीही प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवारांचा टोला. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय. कोकाटेंसोबत चर्चा करणार अजित पवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका. शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही. माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य. माधुरी मिसाळ आणि माझ्यात वाद नाही. सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिरसाट मुंबईहून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाहीत. संजय राऊतांचं वक्तव्य. शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेण्याची शक्यता. साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत भेट होणार असल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी घ्याव्याच लागतात. अनुभवी लोक भेटतात तेव्हा विकासाच्या गोष्टी होतात. शरद पवार आणि फडणवीसांच्या संभाव्य भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ. अजित पवारांचं सूचक वक्तव्य. तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांना घाई का. संजय राऊतांचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरात समोर बसणार. देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही. करुणा मुंडेंचा इशारा. वाल्मिक कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो. माझ्या समोर बसलेल्या माणसाला वाल्मिक कराडचा फोन आला. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर. मंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शरद सोनवणेंचं स्पष्टीकरण. पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस. विजय कुऱ्हाडेंची नार्वेकरांकडे तक्रार. सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल. आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्र परत मागवा. बावनकुळेंचे आदेश. टॉप लीडर्स रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंग्सच्या यादीत मोदींना 75% अप्रुव्हल स्कोअरसह अव्वल स्थान. महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ. आतापर्यंत 37,000 कोटी वितरित. 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ. 10 महिन्यांपर्यंत 21 कोटींचं वाटप. कागदपत्रांच्या छाननीतून उघड. योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांवर कारवाई करणार. अजित पवारांची माहिती. 6 महिने रेशन न घेतल्यास कायमचंच रेशन धान्य बंद. प्रत्येक 6 महिन्याला अधिकाऱ्यांकडून शासनाकडून यादी येणार. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पालघर गोंदियात शाळांना सुट्टी. कोल्हापूर रायगडमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. घरांमध्ये पाणी शिरलं. शेतीचंही नुकसान. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार.